आज तुम्ही राहुल गांधी यांचा भाषण ऐकण्यासाठी आलेला आहात, तर काय सांगाल तुम्ही? राहुल गांधी तर भाषण आम्ही ऐकतोय, परंतु आम्ही भाजपला गाडण्यासाठी इथं आलेलो आहे. राहुल गांधीला साथ देण्यासाठी, परिणिताई शिंदे यांना साथ देण्यासाठी आणि भाजपचं राजकारण, जातीवादी राजकारण, भाजपनं जे आतापर्यंत राजकारण केलेलं आहे, शेतकऱ्यांचा छळ केलेला आहे, ती वचपा काढण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. भाजपला बेबूड करण्यासाठी इथं आलेलो आहे. आज आपण बघत असाल की कमीत कमी लाखाच्या पुढं गर्दी झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथं चिडून आलेले आहेत. भाजपवर चिडून शेतकरी तर इथं अत्यंत मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. ते राग भरलेला आहे, कारण भाजपनं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण केलेलं आहे. मग ईडी, CBI, इन्कम टॅक्स, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून सत्तेचा माज डावलेला आहे. हीच जनता त्यांना परतफेड करणार आहे. म्हणून राहुल गांधीच्या सभेला ताकद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित. सोलापुरात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे अशी लढत आहे. कोण राम सातपुते? राम सातपुते कोण, पहिलं ते सांगा. मुळामध्ये राम सातपुते जे आता मुद्दा घेऊन जे उतरलाय की मी कामगाराचा मुलगा आहे, मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, मला त्या राम सातपुत्याला पहिलं प्रश्न विचारायचा आहे. अरे तू सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला येड्यात काढायचा धंदा बंद कर. तू कसला काय ऊसतोड कामगाराचा पोरगा असू शकतो? तू जर ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे तर तू विधानसभेमध्ये किती वेळा ऊसतोड कामगाराचा प्रश्न मांडला, याचं पहिलं उत्तर दे आणि मग तू सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मत माग. नाहीतर तुला बिलकुल अधिकार नाही. तुझं जे पार्सल फडणवीसांनी पाठवलंय, तू जातीवादी आहेस. राम सातपुते ही जातीवादी आहे. ज्या वेळेस दंगल घडली तिकडं, त्यावेळेस राम सातपुते हात होता आणि अशा दंगलखोर जातीवादीला सोलापूर जिल्ह्यात थारा नाही. ही ज्या पद्धतीनं ऊसतोड कामगाराचा पोरगा म्हणून मत मागतोय, ही फडणवीसांना पाठवलेलं पार्सल सोलापूर जिल्ह्यातली जनता परत पाठवल्याशिवाय राहणार नाही. पाहिजे तसं आता